मित्रांनो, आपले इंग्लिश क्लासमध्ये स्वागत आहे। आज मित्रांनो कॉम्प्रेन्शन हा टॉपिक आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत। आता कॉम्प्रेन्शन म्हणजे काय आपण ते अगोदर समजून घेऊया। तर कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन क्षमता। आपल्याला एग्जाम मध्ये किंवा आपण बऱ्याच ठिकाणी इंग्रजी मधील उतारे वाचत असतो आणि आपण जेव्हा इंग्रजी मधील कंटेंट वाचतो आणि त्या कंटेंट मधून आपल्याला काय समजले हे आपल्याला सांगायचे असते तेव्हा आपण बोलतो आकलन क्षमता किंवा कॉम्प्रेन्शन। फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स, इन exam also some questions are coming based on the paragraph. We have to read the paragraph and based on the paragraph reading we have to give the answer, and in that passage information is given about the particular topic and we are reading that information and based on that some questions are there and we are solving all these questions. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्या पॅरेग्राफ वरती त्या पॅसेज वरती आधारित माहिती वाचतो आणि क्वेश्चन वाचून त्या क्वेश्चनचे उत्तर देत असतो। नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न द रूल अँड वी विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेन्शन। आता मित्रांनो, आपण कॉम्प्रेन्शन म्हणजे काय हे आता अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल घेणार आहोत। Comprehension is the tool to examine the ability of students as to what he understands and gets the meaning from written language. Comprehension is the understanding and interpretation of what is read. To be able to accurately understand written material, children should decode what they read. आपण जे पॅसेज वाचतो त्या आधारावरती आपल्याला उत्तर द्यावे लागते आणि त्या माध्यमातून समोरच्याला कळत असते की आपल्याला तो उतारा किंवा पॅसेज हा किती प्रमाणात समजला आहे। आता मित्रांनो, यामध्ये आपण काय करतो तर डिकोड व्हॉट दे रीड, आणि त्यांनी वाचलेली माहिती ते विस्तृतपणे किंवा आन्सरच्या माध्यमातून समोर मांडत असतात। मेक कनेक्शन बिटवीन व्हॉट दे रीड अँड व्हॉट दे ऑलरेडी नो। आणि मित्रांनो, त्यांनी काय माहिती वाचलेली आहे आणि त्यांना काय माहिती आहे याविषयी त्यांच्या आन्सरमधून कळत असते। थिंक डीपली अबाउट व्हॉट दे हॅव रीड। आता मित्रांनो, आपण मराठीमध्ये याचे भाषांतर बघूया। आकलन हे दिलेल्या लिखित मजकुरातील विद्यार्थ्याची समज आणि संदर्भाची स्पष्टता तपासते। आकलनामध्ये जे वाचले जाते ते समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे समाविष्ट असते। विद्यार्थ्यांनी स्वतः लिखित सामग्री अचूकपणे समजून घेणे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा एखादा उतारा वाचतो तो उतारा वाचल्यानंतर आपल्याला त्यातून काय माहिती कळाली हे समजून घेणे किंवा त्या माहितीचा अर्थ लावणे यामध्ये समाविष्ट असते। जे वाचले जाते त्याचे प्रतिकात्मक लिपीत रूपांतर करणे। एखादी व्यक्ती काय वाचते आणि त्यांना आधीपासूनच माहिती असलेल्या गोष्टींमध्ये संबंध निर्माण करणे आणि जे वाचले आहे त्याबद्दल खोलवर विचार करणे। फ्रेंड्स, here one passage is given and we have to read that passage and based on that passage we have to give the answer. मित्रांनो, आपल्याला एक उतारा देण्यात आलेला आहे, तो आपण वाचणार आहोत आणि त्या माहितीच्या आधारावरती आपल्याला उत्तरे द्यायची आहेत। आता मित्रांनो, हा उतारा कशावरती आहे तर रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावरती आहे। So friends, let us read the information which is given in this passage. Rabindranath Tagore was a great poet of modern India. His father, Devendranath Tagore, was a great religious leader of Bengal. As a boy, Rabindranath disliked school. For him, the school was like a jail. He loved to be free like bird. He was a lover of nature. He loved hills, rivers and forests. He took his education at home. He spent his boyhood in reading books and wandering among trees. He started writing poetry in his young age. Tagore's love for nature made him a great poet. Well-known writers of his time admired his poems. Tagore also wrote plays, stories, novels, essays, etc.
We are proud of this great son of India. And friends, in this way we have read information about रवींद्रनाथ टागोर. आता मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर हे कोण होते? तर ते एक इंडियन पोएट होते, एक भारतीय कवी होते. आणि मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहितीच असेल, रवींद्रनाथ टागोर यांना फर्स्ट नोबेल प्राइज मिळालेला आहे, जे की भारताच्या पहिल्या व्यक्तीला मिळालेला नोबेल प्राइज म्हणून आपण ओळखत असतो. आणि त्यांना नोबेल प्राइज हा 1913 मध्ये गीतांजली या त्यांच्या बुकला मिळालेला आहे, ज्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या पोएम्स लिहिलेल्या आहेत. आता मित्रांनो, आपण जी इन्फॉर्मेशन वाचलेली आहे त्याचे आपण मराठीमध्ये भाषांतर बघणार आहोत. रवींद्रनाथ टागोर हे आधुनिक भारतातील महान कवी होते. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे बंगालचे महान धार्मिक नेते होते. आता रिलिजियस म्हणजे काय? तर धार्मिक. आणि त्यांचे वडील हे बंगालचे महान धार्मिक नेते होते. लहानपणी रवींद्रनाथांना शाळेत जाणे आवडत नव्हते. शाळा त्यांच्यासाठी जेलसारखी होती. त्यांना पक्ष्यासारखं मोकळं फिरायला आवडायचं. ते निसर्गप्रेमी होते. त्यांना डोंगर, नद्या आणि जंगले खूप आवडत असत. त्यांनी आपले शिक्षण घरीच घेतले. त्यांचे बालपण पुस्तके वाचण्यात आणि झाडांमध्ये भटकण्यात गेले. त्यांनी बालवयातच कविता लिहायला सुरुवात केल्या. टागोरांच्या निसर्गावरील प्रेमामुळे ते एक महान कवी बनले. त्यांच्या समकालीन लेखकांनी त्यांच्या कवितांचे कौतुक केले. टागोरांनी नाटके, कथा, कादंबऱ्या आणि निबंधही लिहिले. भारताच्या या महान सुपुत्राचा आम्हाला अभिमान आहे. सी फ्रेंड्स, here are some questions based on the paragraph. आता त्या उत्तरावरती काही प्रश्न आहेत. आपण ते प्रश्न वाचणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. आता फर्स्ट क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, व्हॉट इज द टेक्स्ट अबाउट? हा परिच्छेद कशाबद्दल आहे? आता मित्रांनो, आपण जो पॅराग्राफ वाचला आहे तो कशाविषयी आहे किंवा कशाबद्दल आहे हे आपल्याला आन्सर द्यायचे आहे. सेकंड क्वेश्चन, देवेंद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट डॅश ऑफ बेंगाल. देवेंद्रनाथ टागोर हे बंगालचे एक महान होते. ते काय होते? राजकीय नेते होते की धार्मिक नेते होते? ते देखील आन्सर आपल्याला द्यायचे आहे. व्हॉट डिड रवींद्रनाथ लाईक? रवींद्रनाथांना काय आवडायचे? आणि आपण उतार्यामध्ये बघितलेला आहे, पॅसेजमध्ये अभ्यासला आहे की रवींद्रनाथांना काय आवडायचे, तर आपण ते आन्सरमध्ये बघणार आहोत. रवींद्रनाथ स्टार्टेड रायटिंग पोएट्री इन हिज ओल्ड एज. से ट्रू ऑर फॉल्स? रवींद्रनाथांनी म्हातारपणी कविता लिहायला सुरुवात केली. आता हे वाक्य खरे आहे की खोटे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. वेदर दिस सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स, दॅट वी हॅव टू से. फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज द वर्ड सिमिलर मीनिंग टू हेटेड. आता मित्रांनो, आपल्याला पॅरेग्राफमध्ये एक वर्ड देण्यात आलेला आहे आणि तो वर्ड हेटेड या शब्दाशी सिमिलर आहे किंवा समानार्थी आहे. आणि तो वर्ड कोणता आहे हे आपल्याला त्या पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे. परिच्छेदातील समानार्थी शब्द जो की तिरस्कारासाठी आहे तो शोधा. आता आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. द टेक्स्ट इज अबाउट रवींद्रनाथ टागोर. आता मित्रांनो, हा पॅसेज किंवा हा उतारा कशाविषयी आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि आपण आन्सर देत आहोत की द टेक्स्ट इज अबाउट रवींद्रनाथ टागोर. हा मजकूर रवींद्रनाथ टागोरांबद्दल आहे. देवेंद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रिलिजियस लीडर ऑफ बेंगाल. देवेंद्रनाथ टागोर हे बंगालचे महान धार्मिक नेते होते. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारण्यात आलेला होता की ते एक पॉलिटिकल लीडर होते का रिलिजियस लीडर होते? तर आपले आन्सर काय आहे? ही वॉज अ ग्रेट रिलिजियस लीडर, म्हणजे ते एक धार्मिक नेते होते. रवींद्रनाथ लाइक्ड बर्ड, हिल्स, रिव्हर्स अँड फॉरेस्ट. रवींद्रनाथांना पक्षी, टेकड्या, नद्या,
जंगल, निसर्गाची आवड होती. आणि आपल्याला काय क्वेश्चन विचारण्यात आलेला होता की रवींद्रनाथांना काय आवडायचे, तर या सर्व गोष्टी रवींद्रनाथांना आवडायच्या. आता रवींद्रनाथ started writing poetry in his old age. Is it true or false? रवींद्रनाथांनी म्हातारपणी कविता लिहायला सुरुवात केली. हे वाक्य चूक आहे, कारण की आपण पॅरेग्राफमध्ये अभ्यासले आहे त्यांनी कविता लिहायला सुरुवात ही त्यांच्या चाइल्डहुडमध्ये केली, म्हणजे त्यांनी बालवयातच कविता लिहिण्यास सुरुवात केले होते. फ्रेंड्स, नाउ वी विल सी द लास्ट क्वेश्चन, अँड लास्ट क्वेश्चन इज द सिमिलर मीनिंग फ्रॉम द पॅसेज. आपल्याला या मीनिंगसाठी सिमिलर मीनिंग आपल्याला त्या वर्डसाठी शोधायचा आहे. हा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता आणि वर्ड काय होता तर हेटेड, आणि आपण त्यासाठी सिमिलर वर्ड पॅरेग्राफमधून शोधलेला आहे आणि तो वर्ड आहे डिसलाइक्ड. परिच्छेदातील समान अर्थ द्वेष, तिरस्कार या शब्दासाठी आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हेटेडसाठी डिसलाइक्ड हा शब्द शोधलेला आहे. नाउ सी फ्रेंड्स, नेक्स्ट paragraph is given here and we have to read this paragraph carefully, and translation of this paragraph is given in Marathi language here, and this paragraph is related to traffic, computer, and after reading you will understand this paragraph is giving information about what, and read carefully and read the question and answer the question. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा पॅरेग्राफ वाचायचा आहे, त्या क्वेश्चनवरती आन्सर द्यायचे आहे. जसे की आपण फर्स्ट पॅरेग्राफ वाचून क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत. आता मित्रांनो आपण पुढील पॅरेग्राफ बघू शकतो. हा पॅरेग्राफ आपल्याला सुलेमान पटेल याविषयी देण्यात आलेला आहे. आता मित्रांनो सुलेमान पटेल कोण होता तर तो एक मुलगा होता आणि त्याविषयी सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो आपण हा पॅरेग्राफ लक्षपूर्वक वाचावा. आणि मित्रांनो आपण जेव्हा कोणतीही माहिती वाचत असतो तर त्या इन्फॉर्मेशनमधून आपल्याला काय कळत आहे त्या आधारावरती आपल्याला उत्तर द्यायचे असते. आणि आपण काही वेळेस उत्तर हे आपल्या भाषेत देखील देऊ शकतो. आणि त्या पॅरेग्राफमध्ये अँटोनिम वर्ड, ऑपोजिट वर्ड और सिमिलर वर्ड आपल्याला शोधायचा असतो. एकदम आपल्याला कमी शब्दात समजत आहे की गांधीजी, त्यानंतर मार्टिन लुथर याविषयी हा पॅरेग्राफ माहिती देत आहे आणि याविषयी आपल्याला गांधीजींचा सत्याग्रह कसा होता, त्यातून आपल्याला कशी प्रेरणा मिळाली याविषयीची माहिती आपल्याला यातून कळणार आहे. आणि मित्रांनो आपण प्रत्येक पॅरेग्राफ लक्षपूर्वक वाचून त्याची क्वेश्चन्स आन्सर करावी. अँड in this way friends, many exercises are given here. Read each and every paragraph carefully and answer the question. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला येथे काही एक्सरसाइज देण्यात आलेली आहे, ती आपण वाचावी आणि त्याचे उत्तर द्यावे. In this way friends, today we have completed comprehension. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन क्षमता हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. यातून आपण शिकलेलो आहोत की कोणत्याही प्रकारची माहिती ही कशी वाचावी आणि त्यावरती उत्तरे कशी शोधावीत. आणि मित्रांनो मी अपेक्षा करतो की तुम्हाला टॉपिक चांगल्या प्रकारे कळला असेल. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.
you